धर्म बदलला तर एससी आरक्षण संपणार. दिनांक 24 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. हा निर्णय नेमका काय आहे आणि ह्याचा परिणाम काय होणार आहे, ह्या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे की जर एखादी व्यक्ती शेड्युल्ड कास्टमध्ये असेल, म्हणजे अनुसूचित जातीमध्ये असेल, आणि त्या व्यक्तीने धर्मांतर करून हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये धर्मांतर केले असेल तर त्या व्यक्तीचे एससी आरक्षण तात्काळ आणि पूर्णपणे रद्द होणार आहे. हा निकाल नवीन नाही, तर घटनेमध्ये ह्यापूर्वीच याची तरतूद करण्यात आलेली आहे. भारताच्या संविधान अनुसूचित जाती 1950च्या आदेशानुसार केवळ हिंदू धर्मातील व्यक्तीलाच एससी दर्जा देण्यात आला होता. कालांतराने 1956 मध्ये यामध्ये शीख धर्माचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर 1990 मध्ये ह्यामध्ये बौद्ध धर्माचा समावेश करण्यात आला. आणि ह्या आदेशानुसार हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मातील व्यक्तींना शेड्युल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की अनुसूचित जातीतील एखादा व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये जर धर्मांतर केले असेल तर त्या व्यक्तीचे एससी आरक्षण हे तात्काळ आणि पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. अशा धर्मांतरित व्यक्तीला त्याच्या पूर्वीच्या म्हणजे एससी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही किंवा SC/ST ऍक्ट अंतर्गत कुठल्याही प्रकारचं संरक्षण त्या व्यक्तीला मिळू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यामागे कोणती घटना कारणीभूत होती, ह्याबद्दल आपण माहिती घेऊ. आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीने काही वर्षापूर्वी अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केले होते आणि त्यानुसार तो ख्रिश्चन धर्मातील पाद्री म्हणून काम करत होता. धार्मिक पूजेचे आयोजन करत असताना त्या व्यक्तीवरती इतर व्यक्तीकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती आणि संबंधित पीडित व्यक्ती SC/ST ऍक्ट अंतर्गत संरक्षण मागत होता आणि त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. त्याचं म्हणणं होतं की जात जन्मावर आधारित आहे, धर्मावर नाही. पण कोर्टाने हे मान्य केले नाही. कोर्टाने सांगितलं की कायद्यानुसार SC दर्जा धर्माशी जोडलेला आहे. ह्यामध्ये SC/ST ऍक्ट बाबत महत्वाचा मुद्दा असा आहे की SC/ST ऍक्ट लागू होण्यासाठी संबंधित व्यक्ती कायदेशीररित्या SC/ST असणे आवश्यक आहे. जर व्यक्ती SC म्हणून ओळखली जात नसेल तर त्या कायद्याखाली गुन्हा लागू होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालाचा नेमका काय परिणाम होणार आहे, याबद्दल आपण माहिती पाहू. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालामुळे जो व्यक्ती SC कॅटेगरीतून हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये जर धर्मांतर करत असेल तर त्या व्यक्तीला SC दर्जा लागू होणार नाही. धर्मांतरानंतर त्याचा SC दर्जा हा तात्काळ आणि पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. अशा धर्मांतरित व्यक्तीकडे धर्मांतरापूर्वीचे SC कॅटेगरीचे जर जात प्रमाणपत्र असेल तर हे प्रमाणपत्र देखील वैध ठरणार नाही. हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये धर्मांतर केलेल्या व्यक्तीला SC/ST ऍक्ट अंतर्गत संरक्षण देखील लागू होणार नाही. ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा जो निकाल दिलेला आहे तर ह्या संदर्भातील तरतूद यापूर्वीच संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी संविधान अनुसूचित जाती 1950चा आदेश हा महत्वाचा आहे. त्यामध्ये ह्या सर्व तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.